खरं तर खारघरमधली ही पाळणा घरातली जी दृश्य आहेत ती खरोखर विदारक आहेत. मात्र एकूणच देशभरातल्या पाळणा घरांची स्थिती काही फार चांगली अशातला भाग नाही. ही घटना घडायच्या आधी एबीपी माझाने काही पाळणा घरांचा सर्व्हे केलेला होता. मात्र सरकारच्या याद्यांमध्ये असलेली पाळणा घरं अनेक ठिकाणी अस्तित्वातच नाहीयेत आणि त्यांची ओरड काय तर अनुदान मिळत नाहीये. आपण पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रात 3 ते 6 वयोगटातल्या मुलांसाठी 1100 पाळणा घर आहेत. 90% सापडत नाहीयेत कारण कागदावर सुरू आहेत. राजीव गांधी योजनेअंतर्गत जी पाळणा घरं चालतात ती मी शोधतोय, ज्यांना शासकीय अनुदान मिळतं. N6, N7, N8 हे औरंगाबादमधले भाग आहेत जिथं ही पाळणा घराची पत्ती आहेत. मात्र मला कुठेही पाळणाघर भेटलं नाही. एक आजी भेटल्या, त्यांचं पाळणाघर चालत होतं, मात्र ते आता बंद आहे असं त्यांनी सांगितलं. शेतात रोजंदारीवर जाणाऱ्या महिला, धुणी भांडी करणाऱ्यांसाठी पाळणा घराची योजना आहे. 3 ते 6 वयोगटातल्या मुलांना इथं सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत सांभाळण्यासाठी सोडता येतं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मातब्बर पुढाऱ्यांच्या संस्थांना पाळणा घरं मिळाली आहेत. शोधली तर सापडत नाहीये. कमी फंडिंगमध्ये ही पाळणा घरं चालवणं शक्य नाहीये असं अष्टविनायक प्रतिष्ठानचं म्हणणं आहे. मात्र काही ठिकाणी पाळणा घर सुरू आहेत कारण त्यांच्या शाळा आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हे पाळणा घर चालवल्यानंतर भविष्यामध्ये हे विद्यार्थी त्यांना पुढे मिळतील. पहिली किंवा दुसरीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी त्यांना आयते मिळतील. यामुळे खिशाला खस खाऊन हे पाळणा घर सुरू आहेत. भारत सरकारच्या सोशल वेलफेअर बोर्डाकडून पाळणा घरांना अनुदान मिळतं. मागच्या वर्षीपर्यंत 44,000 रुपये अनुदान होतं. यावर्षी ते 1,44,000 करण्यात आलं. हे उस्मानाबादच्या दत्तनगरचं पाळणा घर बंद आहे. तेरगाव आणि परिसरात 6 पाळणा घर आहेत. काल याच पाळणा घरात 30 मुलं होती, आज 5 आहेत. कधी उशिरा येतात, कधी लवकर येतात. बाया रानात 11-11:30 पर्यंत जातात, तोपर्यंत सोडून जातात. थंडीच्या वातावरणामुळे मुलं लवकर उठतात नाही उठतात आणि त्यांचे पालक आंघोळी वेळेवर घालतात. पण थंडीच्या ह्याच्यामुळं शाळेत वेळेवर येण्यामध्ये जरा प्रॉब्लेम होते. एवढं काय मला ॲक्च्युअली ह्याच्यातलं माहीत नाही. सगळे सेक्रेटरीज बघतात. मी आपलं येऊन पेपर वगैरे बघून हे करून जात असतो. एवढं काही लक्ष नसतं माझं इकडं. पगार वेळेवर म्हणजे असं कमी पगारामध्ये काम करायचं, वेळेवर यायचं आणि वेळेवर आल्यानंतर आम्हाला पगार कमी पडतो. मग घरचं काम तुझं ठेवून इथं आल्यानंतर आम्हाला काय पडणार. पण सगळीकडे परिस्थिती वाईट आहे असं नाही. काही पाळणा घरं अपुऱ्या अनुदानातही नीट चालवली जात आहेत. तीस लाभार्थी आहेत आणि सकाळी 8 वाजल्यापासून 3चा टायमिंग आहे आमचा. सकाळी नाश्त्याला आम्ही 9ला पोहे देतो आणि परत भातही देतो. परत उपीट करतो दुपारनं, आणखीन 2:30-3ला उपीट करतो. आणि पगार 1000 रुपये महिना आहे. मग त्याच्यामध्ये आम्हाला परवडत नाही ना. मेळघाटातील अनेक आदिवासी पालक आपल्या लहान मुलांना घरी ठेवून मोलमजुरीसाठी निघून जातात. बालकांचा सांभाळ त्यांच्यापेक्षा मोठी भावंड किंवा वयोवृद्ध करतात. अशा बालकांचं कुपोषण रोखण्यासाठी राज्यातील सगळ्यात जास्त पाळणा घरं विदर्भात आहेत.
विदर्भातल्या एका संस्थेला 165, 150, 140 अशी पाळणाघरं मिळालेली आहेत. या पाळणाघरावरती निगराणी करण्याचा कोणताही अधिकार राज्य सरकारला नाही. केंद्र सरकारच्या सोशल वेलफेअर विभागाचं मुंबईमध्ये एक ऑफिस आहे, जिथे बसलेल्या एका निरीक्षकाकडे 5-5, 6-6 जिल्ह्याचा कारभार आहे. आणि हे निरीक्षक आपण येणार आहोत अशी वर्दी देऊन पाळणाघराला व्हिजिट करतात आणि मग तिथे असलेल्या अंगणवाडींच्या मुलांचा हेडकाउंट करूनच ओके रिपोर्ट देतात. हे असं पाळणाघराचं प्रकरण म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असा सुरू आहे. माझे सहकारी निशांत भद्रेश्वर आणि विशाल मानेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद.